नमस्कार, आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। मैं हूं आपके साथ अंजनी मिश्रा। आज अंतर्राष्ट्रीय महिला दिवस है। महिला दिवस के अवसर पर शिवसेना यूपीटी के नेता संजय राउत ने महाराष्ट्र की महायुति सरकार पर निशाना साधते हुए तंज कसा है। संजय राउत ने कहा कि सरकार यह दिखाने की कोशिश कर रही है कि महिलाओं की रक्षा कर रहे हैं और उनकी सुरक्षा का पूरा ख्याल रख रहे हैं, लेकिन हकीकत इससे अलग है। चुनाव से पहले सरकार ने लाड़की बहन योजना के तहत 2100 रुपये देने का वादा किया था, लेकिन अब ये इससे पीछे हट रहे हैं। हाल ही में जारी आर्थिक सर्वेक्षण रिपोर्ट के अनुसार महाराष्ट्र कर्ज के बोझ तले दबा हुआ है। अगर सरकार ने 2100 रुपये देने का वादा किया था और अब देने से इनकार कर रही है तो यह महिलाओं के साथ धोखा है। आज जागतिक महिला दिन आहे। आज प्रधानमंत्र्यांनी दिल्लीत महिलांसोबत एक कार्यक्रम ठेवलेला आहे। म्हणजे आम्ही कसे महिलांचे रक्षक आहोत, आम्ही कसं महिलांची काळजी घेतो, अशा प्रकारची कार्यक्रम करून महिला दिनाच्या निमित्तानं नक्की प्रसिद्धी दिली जाते सरकारच्या कार्यक्रमांना। पण महाराष्ट्राची अवस्था जर आपण पाहिली गेल्या काही महिन्यातली, तर या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचार हे देशात सर्वाधिक आहेत। मंत्री त्याच्यामध्ये सामील आहेत, सरकारी पक्षाचे लोक सामील आहेत, पोलिसांवर दबाव आहे। लाडकी बहीण योजनेसारख्या माध्यमातून 1500 रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत, या भूमिकेत जर सरकार असेल तर ते सरकार समस्त महाराष्ट्राची आणि महिला वर्गाची फसवणूक करतात। आणि लाडकी बहीण योजना ही सुद्धा किती फसवी आहे हे सुद्धा आपण निवडणुकीनंतर पाहिलं। 2100 रुपये देणार होते लाडक्या बहिणींना, निवडणुकीनंतर ताबडतोब आता संबंधित खात्याच्या ज्या मंत्रीबाई आहेत काही महिलाच आहेत, त्यांनी ते शक्य नाही सांगितलं की महिलांची फसवणूक। मला काल काही वृद्ध कलाकार भेटले ज्यांना सरकारतर्फे महिन्याला एक ठराविक मानधन मिळतं वृद्ध कलाकारांना। त्यांनी मला सांगितलं की लाडकी बहीण योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांचं मानधन मिळालेलं नाही, आमचं मानधन थांबवलंय। वृद्ध कलाकारांचं, साहित्यिक कलाकार यांच्यासाठी योजना आहे, वृद्ध कलाकारांसाठी, वृद्ध साहित्यिकांसाठी। लाडकी बहीण आल्यापासून, ही योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांना मानधन नाही, पेन्शन नाही, काही। ही अवस्था या राज्याची आर्थिक अवस्था आहे। आणि जो आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे काल, तर त्याच्यावरच बोट दाखवतो की हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली चिरडत आहे। या राज्याला आर्थिक बेशिस्तीनं ग्रासलेला आहे। या राज्यामध्ये आर्थिक अराजक माजलेला आहे। वृद्ध कलाकार काल माझ्याकडे रडत होते अक्षरशः की लाडक्या बहिणींना तुम्ही द्या, पण त्यासाठी आमच्यासारख्या वृद्ध कलाकारांना तुम्ही महिन्याला जे मानधन मिळतं ते तुम्ही देत नाहीयेत लाडकी बहीण आल्यापासून। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे।